राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला। शेतकरी बांधवांनो, आता सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही महिन्याभरापासून वाट बघत होता तोच दिवस आज तुमच्यासाठी आला आहे। आज स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आला आहे। बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जो काही महिन्याभरापासून रखडला होता त्याच्या वितरणासाठी आज शिक्कामोर्तब झाला आहे। त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेला सुद्धा आज मंजुरी मिळालेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, एक नाही दोन नाही तर एकत्रित दोन्हीही हप्ते आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। आज तुमच्या खात्यावरती तब्बल 4000 रुपये जमा होणार आहेत। ही बातमी ऐकून आनंदाने उड्या मारायला लागाल इतकी ही मोठी बातमी आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत पाहायचं आहे। कारण कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये वाटप होणार आहे आणि कोणत्या 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही केल्या नाहीत तर पैसे अडकू शकतात, हे सर्व तुम्हाला आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेतकरी बांधवांनो सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी तुम्ही हे समजून घ्या की तुमच्या खात्यावरती नक्की किती पैसे मिळणार आहेत। बघा, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी असाल तर तुम्हाला शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये असं एकत्रित 4000 रुपये आज तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। परंतु जर तुम्ही महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला फक्त पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळणार आहेत। हे लक्षात ठेवा। त्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी हा सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे, कारण एकत्रित आज 4000 रुपये खात्यावरती येणार आहेत। शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचं, हे पैसे सर्व सरसकट आणि एकाच दिवशी 36 जिल्ह्यांमध्ये वितरित होणार नाहीत। कारण काय तर डीबीटी प्रक्रिया ही एकाच वेळी इतकी प्रणाली मोठी नाही की एकाच वेळी 36 जिल्ह्यांमध्ये वाटप होऊ शकेल। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा। आता सरकारनं निर्णय घेतला आहे आज पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरण करायचं। उद्या दुसऱ्या टप्प्यात पुढील 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरण करायचं आणि परवा उरलेल्या 12 जिल्ह्यात म्हणजेच की तिसऱ्या टप्प्यामध्ये वितरण करायचं। असं 3 टप्प्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे वितरण पार पाडण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे जर तुमच्या खात्यावरती आज शेतकरी बांधवांनो पैसे आले नाहीत तर काळजी अजिबात करू नका, उद्या किंवा परवा नक्कीच तुमच्या खात्यावरती पैसे येतील शेतकरी बांधवांनो। पण हे पैसे, ही रक्कम मिळवण्यासाठी तुम्ही 3 कामे केलेलं असणं अत्यंत गरजेचं आहे। या 3 गोष्टी जर का तुम्ही शेतकरी बांधवांनो केलेले नसतील, जर 4000 रुपये जरी असले तरी तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा येणार नाही। हे पैसे पुन्हा रखडू शकतात। त्यामुळे या 3 गोष्टी नीट शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये ठेवा। पहिली गोष्ट म्हणजे बँक खात्याशी शेतकरी बांधवांनो आधार लिंकिंग। शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती पैसे पाठवता येत नाहीत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, लगेच जवळच्या बँकेमध्ये जाऊन आधार लिंकिंग हे लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। शेतकरी बांधवांनो, आता लक्ष देऊन पहा। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण नसेल अशा शेतकरी बांधवांनी ई-केवायसी पूर्ण करा। शेतकरी बांधवांनो, ई-केवायसी म्हणजे पीएम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल यासाठी अनिवार्य केली आहे। जर तुमची ई-केवायसी झालेली नसेल तर तुमचा हप्ता नक्कीच अडकू शकतो। जवळच्या कॉमन सेंटरला जाऊन किंवा पीएम किसान महासन्मान पोर्टलवरती जाऊन लगेचच ई-केवायसी ही पूर्ण करून घ्या। तिसरी गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा, फार्मर आयडी कार्ड।
शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारने आता फार्मर आयडी कार्ड अनिवार्य केलं आहे. ज्या शेतकरी बांधवांचं फार्मर आयडी कार्ड हे तयार आहे त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे मिळण्यास कसलीही अडचण निर्माण होणार नाही. जर तुमचं फार्मर आयडी कार्ड अजूनही शेतकरी बांधवांनो तयार नसेल तर जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन लगेचच फार्मर आयडी कार्ड हे शेतकरी बांधवांनो काढून घ्या. या 3 गोष्टी जर तुमच्याकडे देखील शेतकरी बांधवांनो तयार असतील तर तुम्हाला नक्कीच 4,000 रुपये रक्कम शेतकरी बांधवांनो मिळणार आहे. आता बघूया कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आज शेतकरी बांधवांनो वितरण होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता मी तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे. तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का ते नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. व्हिडिओ बंद करायचा नाही, आता शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अशी योजनाविषयी शेतीविषयी माहिती सर्वात अगोदर याच चॅनलवरती तुम्हाला देखील पाहायला मिळेल. तर आता चला सविस्तरपणे माहिती पाहूया. आता पहिला जिल्हा जो सांगण्यात आला तो म्हणजे अमरावती. अमरावतीमधील शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नसून तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार असून आता तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. परभणी जिल्ह्याचं नाव आलेलं असून आणि अमरावती जिल्ह्याचं सुद्धा नाव आलेलं असून परभणीमधील सुद्धा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये आणि अमरावती जिल्ह्यामधील सुद्धा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुमची सुद्धा केवायसी पूर्ण असेल, आधार बँक खात्याशी लिंक असेल, फार्मर आयडी कार्ड सुद्धा असेल आणि तुम्हाला हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा लागलेली असेल तर आता छत्रपती संभाजीनगर मधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर अकोला मधील जर शेतकरी असाल, अकोलामध्ये राहून शेती करत असाल, नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, अकोला मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला देखील असा प्रश्न असेल की आमच्या खात्यावरती पैसे कधीपर्यंत जमा होतील, तर आता हे तुमचा प्रश्न पूर्णपणे संपलेला असून आता तुमच्या देखील खात्यावरती अकोलामधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, अहमदनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला सुद्धा असा प्रश्न असेल की राज्य सरकार नेमकी रखडलेल्या नमूच्या 9व्या हप्त्याचे पैसे कधी देतंय, पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे केंद्र सरकार नेमकी पैसे कधी देतंय, तर आता हा तुमचा प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालं असून आता तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर धाराशिव, कोल्हापूर या जिल्ह्यामधील सुद्धा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. धाराशिव, कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, गडचिरोली, गोंदियामधील जर शेतकरी असाल, गडचिरोली, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल की आमच्या खात्यावरती रक्कम कधी जमा होणार, तर आता ही तुमची प्रतीक्षा किंवा प्रणाली संपलेली असून आता तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर चंद्रपूर जळगाव मधील जर शेतकरी असाल, चंद्रपूर जळगाव मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला सुद्धा असा प्रश्न असेल की राज्य सरकार नेमकी रखडलेल्या नमूच्या 9व्या हप्त्याचे पैसे कधी देतंय, केंद्र सरकार नेमकी 23व्या हप्त्याचे पीएम किसान योजनेचे पैसे कधी देतंय, तर आता हा तुमचा प्रश्न संपलेला असून आता तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव यामध्ये आलेलं असून आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर जालना ठाणेमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे होते 14 जिल्हे. या जिल्ह्यामध्ये आज वितरण होणार आहे. त्यानंतर या 12 जिल्ह्यांमध्ये आज वितरण होणार आहे, राहिलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या होणार आहे आणि राहिलेल्या त्यानंतर 12 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच की परवा वितरण होणार आहे. असं टप्प्याटप्प्याने वितरण पूर्णपणे होणार आहे. आज जर का तुमच्या खात्यावरती पैसे आले नाही तर काळजी किंवा चिंता करू नका, उद्या नक्कीच तुमच्या खात्यावरती पैसे येतील. उद्या जर का नाही आले तर परवा तुमच्या खात्यावरती पैसे येतील. तुमच्या जिल्ह्याचं नाव ज्या दिवशी यादीमध्ये येईल त्या दिवशी तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होईल. तर अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.